मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि उशिरा का होईना, 1 महिना उशिरा का होईना, खरं पाऊस नक्की पडलेला आहे. तर मंडळी, मुसळधार पावसामध्ये गरमागरम भोपळ्याचे घारगे आणि त्याच्यासोबत गरमागरम चहा. तर मंडळी, आज आपण भोपळ्याचे घारगे बघणार आहोत, गोड घारगे बघणार आहोत. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चला मंडळी, आता आपण भोपळ्याचे घारगे बघूया. घारगे करण्यासाठी मी जो भोपळा घेतलेला आहे तो 3 किलोचा भोपळा होता आणि त्यातला अर्धा भोपळा म्हणजे 1.5 किलोचा भोपळा मी शेजारच्या काकूंना दिला होता आणि 1.5 किलोच्या भोपळ्याच्या घाऱ्या मी करत होते. तर हा भोपळा पिकण्यासाठी 1.5 ते 2 महिने आमच्या आईंनी ठेवला होता आणि आता हा भोपळा पिकलेला आहे. एकदम मस्त असा हा भोपळा पिकलेला आहे, तुम्हाला दिसत आहे. तर भोपळा फोडून झाल्यानंतर त्याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या होत्या. बिया काढून झाल्यानंतर आता घारगे करण्यासाठी त्याचे आपल्याला असे काप करायचे आहेत आणि काप करून झाल्यानंतर व्यवस्थित असे काप करून घेऊन हे कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकायचं आहे. तुम्हीच किसून भोपळा शिजवून घेतलात ते गूळ टाकून तरी देखील चालेल, पण अशा प्रकारे भोपळा जर तुम्ही चिरून घेऊन कुकरला शिट्ट्या दिल्यात आणि कुकरला शिजवून घेतला तर भोपळ्याचे घारगे जे आहेत ते एकदम छान लागतात, टेस्टी लागतात आणि भोपळा पूर्णपणे म्हणजे पिठामध्ये विरघळला जातो, ते एकदम मस्त घारगे लागतात. तर मंडळी, आता हे आपण कुकरला लावून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि जास्त पाणी ओतायचं नाही, नाहीतर मग भोपळा एकदम पूर्णपणे पाण्यामध्येच विरघळला जातो. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ओतायचं, 1 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि तो आतल्यात वाफेवर शिजला जातो. तर इथे मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता हे आपण कुकरला झाकण लावून याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर कुकरची शिट्टी तुमच्या कुकरच्या अंदाजावर तुम्ही द्यायची आहे. ज्याच्या त्याच्या घरच्या कुकरचा अंदाज शिट्टीचा प्रत्येकाला असतो. तरी ते मी त्याच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि इथं बघा एकदम मस्त असा भोपळा जो आहे तो आपल्याला शिजलेला आहे. त्याची सालच आपोआप देखील निघत आहे. तर हा त्याची सालीपासून भोपळा वेगळा करून घ्यायचा आहे आणि इथे बघा त्याचा गाभा मी काढून घेत आहे. तर अशा प्रकारे भोपळ्याचा गाभा काढून घ्यायचा आहे आणि सगळ्या भोपळ्यांचा गाभा मी आपण जो शिजत ठेवला होता त्याचा काढून घेतलेला आहे आणि मी एका साईडला गूळ देखील खिसून ठेवला होता. तर 1.5 किलोसाठी मी जवळपास 1 ते सव्वा 1 किलो गूळ घेतला होता. तर गूळ जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा आहे जेणेकरून घारगेला गोडी एकदम छान येते आणि ते आपला गाभा काढून झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला हे जे आहे ते मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये असं मॅश केल्यानंतर गूळ लगेच वितळला जातो आणि हे गरम आहे तोपर्यंतच याच्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे जेणेकरून गूळ पटकन वितळला जातो आणि हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे. तर गूळ देखील त्याच्यामध्ये असंच मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून तो वितळला जातो आणि इथे तुम्हाला दिसत आहे गूळ, तर इथे तुम्हाला दिसत आहे गूळ देखील त्याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. तर हे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून त्यातला गूळ पातळ होतो. त्याच्यानंतर थोडीशी साखर आणि वेलची पावडर मी मिक्सरला बारीक फिरवून घेतली होती. साखर मिक्स केल्याने वेलची मिक्सरला लगेच बारीक होती, त्यामुळे त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे आणि मग वेलची मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तर वेलची पूड इथे मी टाकलेली आहे आणि थोडंसं याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे. गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं तर पदार्थ एकदम चवीला छान लागतो. तर इथे मी थोडंसं मीठ देखील ॲड केलेला आहे. आता हे गूळ जे आहे आपला तो भोपळ्याच्या ज्या गाभा आहे आपण काढून घेतलेला होता त्याच्यामध्ये व्यवस्थित असा वितळलेला आहे. तर आणि थंड देखील झालेला आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ ॲड करत आहे. तुम्ही याच्यामध्ये गव्हाच्या पिठाबरोबर थोडंसं बेसन पीठ ॲड केलं तरी देखील चालेल. आणि मंडळी, पीठ जे आहे ते आपल्याला एकदम मिक्स करायचं नाही, तर थोडं थोडं पीठ मिक्स करत घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. पहिल्यांदा थोडंसं पीठ मिक्स करून मळून घ्यायचं आहे आणि त्याचा अंदाज बांधत मग त्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे आणि पीठ जे आहे ते सैलसरच मळायचं आहे, एकदम घट्ट देखील गोळा मळायचा नाही. जर सैलसर पीठ मळलं तर ज्या घाऱ्या आहेत त्या एकदम मऊसूत अशा होतात. तर इथे बघा तुम्हाला दिसत आहे मी थोडे पीठ याच्यामध्ये मिक्स करून याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि असं मिक्स करून झाल्यानंतर त्याचा गोळा तयार करून घेऊन त्याला आणि परत आपल्याला अर्धा ते 1 तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे आणि पीठ असं तुम्ही जर भिजत ठेवलं तर ते एकदम व्यवस्थित असं मिक्स होतं.
तर इथे मी जे राहिलेलं शिल्लक पाटीमध्ये पीठ होतं ते देखील ॲड केलेलं आहे, कारण भोपळा जास्त होता आणि त्याच्यामध्ये गूळ देखील जास्त प्रमाणामध्ये बसला होता, त्यामुळे त्याच्यामध्ये पीठ देखील जास्त प्रमाणामध्ये बसले. तर 1.5 किलोच्या भोपळ्यासाठी 1 किलो मी गूळ घेतला होता आणि त्याच्यासाठी 1 किलो पीठ घेतलं होतं. 1 किलोपेक्षा थोडंसं जास्तच हे पीठ होतं आणि हे सर्व पीठ याच्यामध्ये बसलेलं आहे. तर आता आपण याचा गोळा तयार करून घेऊयात. मस्त असा याचा गोळा देखील तयार करून झालेला आहे आणि हा गोळा आता मी त्या पाटीमध्ये काढून ठेवणार आहे किंवा ते पाटी त्याच्यावर झाकून ठेवायचे आहे आणि ह्याला अर्धा ते 1 तास व्यवस्थित असं भिजवून द्यायचं आहे. भिजल्यानंतर परत त्याचे गोळे करण्यासाठी आपण घारगे करण्यासाठी तयार आपलं पीठ तयार होतं. इथे मी जे पीठ आहे ते अर्धा तास पीठ भिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत आहे पिठाचा जो कलर आहे तो देखील चेंज झालेला आहे थोडासा. तर आता याचे आपण छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर थोडासा गोळा जो आहे तो मोठाच गोळा घ्यायचा आहे, जेणेकरून पुरी जी आहे याची थोडीशी जाडसरच झाली पाहिजे. तर इथे आपला गोळा तयार झालेला आहे आणि इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे किंवा तुम्ही पोळपाटाला तेल लावून जरी लाटलं तरी देखील छान होतं, पण कागदावर लाटल्यानंतर पटपट आवरते. जेणेकरून आपलं पीठ मऊ आहे, त्यामुळे प्लास्टिकचा कागद घेऊन जर तुम्ही घारगे लाटले तर एकदम मस्त होतात. तर अशा हलक्या हाताने व्यवस्थित असे लाटून घ्यायचे आहेत आणि इथे बघा तुम्हाला दिसत आहे तर या आकारामध्ये तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही घारगे करू शकता. तर इथे मी पुरीच्या आकारामध्ये घारगे केलेले आहेत आणि एकदम मस्त असे हे घारगे तयार झालेले आहेत. तर आता हे लाटून झाल्यानंतर थोडेसे जाडसरच लाटायचे आहेत आणि लाटून झाल्यानंतर याच्यावर खसखस लावायची आहे. तर तुम्हाला खसखस लावायची नसेल तर तुम्ही तीळ देखील लावू शकता. तर इथे मी खसखस लावून घेतलेली आहे आणि मस्त असे थोडंसं खसखस लावून घेतल्यानंतर त्याच्यावर परत आणि थोडंसं एका बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून जी खसखस आहे ती पुरीमध्ये किंवा त्या घारग्यामध्ये व्यवस्थित बसली जाते. आणि आता हे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर एका साईडला मी तेल देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल देखील आपलं गरम झालेलं आहे. तर आता आपण हे जे पुरी लाटलेली आहे किंवा घारगे लाटलेले आहेत ते तेलामध्ये तळून घेणार आहोत. पण त्या अगोदर आपण तेल आपलं तापलं का ते बघूयात. तर इथे मी तेलामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघितलेला आहे. तर तो गोळावर आल्यानंतरच मी त्याच्यामध्ये जे आपण घारगे केलेले आहेत ते असे टाकलेले आहेत. तर मंडळी अशा प्रकारे घारगे सगळे तळून घ्यायचे आहेत आणि लाटून देखील घ्यायचे आहेत. तर इथे मी ते तळत आहे तोपर्यंत मी दुसरे देखील लाटायला घेतलेले आहेत. तर मंडळी अशा प्रकारे अशा